भरपूर फिल्म स्टार, भरपूर राजा महाराजांच्या गाड्या सुद्धा तिथे यायच्या, रॉयल फॅमिलीच्या गाड्या यायच्या ना. त्या गाडीचं मी रिपेअरिंग वगैरे केलं. मी धीरूभाई अंबानीची पण गाडी रिपेअरिंग केली. रेल्वेची जॉब मला मिळाली होती आणि मी त्याला नकारून दिला. जीवनामध्ये कुठल्याही व्यक्तीचा एक असा समय येतो का त्याची भरपूर कसोटी होते. पेंटिंग ऑलमोस्ट जस्ट कम्प्लीट व्हायचा कगारवत होती आणि कोणाचा धक्का लागला आणि पूर्ण जे कलर होता त्या पेंटिंगवर पडला. आय वॉज व्हेरी मच डिसअपॉइंटेड. जे याच्यामधनं जे बी फंड आलं त्या फंडला आम्ही यूज करतात का जे गरीब मुलं असतात ज्यांना आर्थिक सहाय्याची रिक्वायरमेंट असते, तशा लोकांना हे फंड जो गोळा झाला, पर चाइल्ड जे आहे 10,000 रुपीज वी हेल्प फॉर द इयर. मे बी स्टुडंट विजा जो PR असो तर त्यांना सेटल व्हायचं, वर्क परमिटला जायचं असेल तर कॅनेडामध्ये आपण लीगली, नथिंग इलिगल, ऑल लीगली वी कॅन डू फॉर दॅट. अँड आय वॉज द विनर. ॲट दॅट पॉईंट ऑफ टाईम ॲक्च्युली आय रिअलाइज कुठलंही काम करताना मला एकच का आय शुड बी दी बेस्ट. नमस्कार मित्रांनो, आवाज मराठी बांधवांच्या या व्यासपीठात आपलं मनपूर्वक स्वागत. गुजरातमध्ये राहणाऱ्या आणि आपल्या कर्तृत्वाने वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये आपलं नाव गाजवणारे, आपला ठस्सा उमटवणारे अशी मराठी व्यक्तींना आम्ही या मंचावर आणायचा प्रयत्न करतो आहे. त्यांचा जो प्रवास आहे तो आपल्यासमोर ठेवण्याचा आमचा एक प्रयास आहे. त्याच्या पाठीमागचा एकच उद्देश आहे का आपण कसे एकमेकांना कामास येऊ, एकमेकांची कशी ओळख होईल आणि आपल्या युवा पिढीला कसं काय त्यांच्यापासून प्रेरणा मिळेल. बस ह्या एक उद्देशाला घेऊन आम्ही दरवेळेस आपल्यासमोर कोणी महानुभावांना इथे घेऊन येऊ. तर आजचे जे प्रमुख पाहुणे आहेत त्यांचं नाव आहे अनिल चुंच साहेब. नमस्कार सर, आपलं खूप खूप स्वागत आहे या आमच्या आजच्या कार्यक्रमामध्ये. सर, थोडक्यात आपलं एक इंट्रोडक्शन द्या, म्हणजे आपलं नाव आणि आपले मूळ गाव कुठलं. माझं नाव अनिल चुंच आहे. ओके. आणि मी मूळ ॲक्च्युली आम्ही समुद्रपूर महाराष्ट्रामध्ये जे आहे वर्धा जिल्ह्यामध्ये, ओके, आम्ही तिथनं बिलॉंग करतात. बरं. असं आहे. आणि अहमदाबादमध्ये किती वर्षापासून आपण आहात. आम्ही, माझे वडील, माझे आजोबा वगैरे जे आहे 1948मध्ये इथे मायग्रेट झाले व्यवसायासाठी. अच्छा. मिल वगैरे इथे भरपूर अहमदाबादमध्ये भरपूर चालायचे, तेव्हा Right. व्यवसायासाठी आणि जॉबसाठी म्हणून जे आहे तिथनं पूर्ण फॅमिली जी आहे इथे मायग्रेट झाली. भरपूर महाराष्ट्रीयन फॅमिली तिथनं इथं आले. गुजरात महाराष्ट्र एक होतं आय थिंक, त्या टायमाची गोष्ट त्या आहे. काळाची गोष्ट आहे 1948मध्ये. म्हणजे आता किती पिढ्या झाल्या आपल्या इथे. ऑलमोस्ट 4थी 5वी 5वी पिढी इथे झाली आमची. म्हणजे आम्ही आता मूळ आता गुजरातीच झाले, म्हणजे इथे स्थायी यावे. माझं स्वतःचा जन्म जे आहे 1976मध्ये अहमदाबादमध्येच झालं माझं जन्म. व्हेरी गुड, खूप छान. काय शिक्षण काय झालं साहेब आपलं. मी ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग केलेलं आहे. सर, आपलं शिक्षण झालं त्यानंतर आपण करिअरची सुरुवात कशी काय केली. माझं शिक्षण ॲक्च्युली पहिले मी ITI जेव्हा संपलं माझं डिझेल मेकॅनिकमध्ये मी केलं होतं. त्यानंतर मग वडिलांसोबत चर्चा झाल्यानंतर मग मला 2 ठिकाणी म्हणजे अपॉर्च्युनिटी मिळाली. एक आपले महाराष्ट्रीयन समाजचे एक चांगले किर्लोस्कर क्युमिंग्स जे कंपनी आहे त्यांची डीलरशिप वगैरे होती. त्याच्यामध्ये मला डायरेक्ट अपॉइंटमेंट झालं होतं ॲज अ सर्व्हिस इंजिनियर. आणि त्यानंतर मग एक ऑप्शन पप्पांना मला दिलं का भाई तुला जनरेटर लाईनमध्ये जायचं आहे का तुला कार्स लाईनमध्ये जायचं आहे. ते एक पर्टिक्युलर माझ्या वडिलांचे फ्रेंड आहेत, त्यांचं इम्पोर्टेड कारचं गॅरेज. म्हणजे त्यावेळेला म्हणजे कार्स लगभग कुठली कारच नव्हती आणि तेव्हा इम्पोर्टेड कारचं काम करणारं म्हणजे अहमदाबादमध्ये फक्त एकच होतं, अल्फा मोटर्स. कोणत्या इयरची गोष्ट करताय मी गोष्ट करतो आता 94ची. 94मध्ये. 94मध्ये मला त्यावेळी म्हणजे पप्पानं 2 ऑप्शन दिले का आयदर यू चूज फॉर जनरेटर लाईन आणि मला विदेशला पाठवायचं त्यांचं प्लॅनिंग होतं का बाई कुवेतमध्ये जे आहे तिथे डिझेल मेकॅनिक आणि त्यांची फार भरपूर म्हणजे मांग आहे, तर तुला तिथे तुझं कॅरियर चांगलं बिल्ड होणार. आणि त्याने दुसरं एक मला ऑप्शन दिलं का बाई इम्पोर्टेड कार्सचं असे माझे मित्र आहे, त्यांचं वर्कशॉप आहे आश्रम रोडवर आणि तिथे जर तुला करायचं असेल तर तिथं कर. पण त्यांच्या डोक्यामध्ये एक शंका होती तेव्हा. त्यांच्या शंका म्हणजे अशी होती का बाई बेटा तू गॅराज लाईनमध्ये जर गेला तर तुला भरपूर असे म्हणजे वाईट म्हणजे व्यसन लागणार, म्हणजे सिगरेट, दारू, पान मसाला, बिडी सिगरेट. आणि त्यात चिंतित होते. म्हणजे एक दिवस त्यांना जस्ट मी म्हटलं
मला विचारायला लागलं, का बाई असं असं आहे बेटा, मला एकच खाली कन्फ्युजन आहे का तुला जर तिथे मी ठेवलं ना हं. ते पण चांगलंच आहे, पण त्याच्यामध्ये तुला सवय जी आहे तुझी खोटी होऊन जाणार, तुला कुठलं व्यसन लागणार, शिवागाळ्या बोलायचं चालू करणार. मी म्हटलं तुम्हाला तुमच्या रक्तावर भरोसा आहे का नाही? राइट. खाली एकच शब्द आणि दुसऱ्या दिवशी त्यांनी तिथे अंकलला गोष्ट केली. टॉनी अंकल माझे गुरु आहे, आज मी जे काही आहे त्यांच्याकडनं शिकून या लेवलवर पोहोचू शकलो. ग्रेट. बरोबर. मी म्हणजे म्हणजे भरपूर माझे माइलस्टोन्स तसे आहेत, भरपूर तसे अचीवमेंट्स आहेत दॅट वी कॅन शेअर, बट इट विल टेक लॉंग 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 टाईम ॲक्च्युली. ग्रेट. म्हणजे फॅक्ट वस्तू अशी होती. आणि दुसऱ्या दिवशी त्यांनी तिथे मला जाऊन गोष्ट केली आणि मी तिथे इम्पोर्टेड कार्सचं काम जे आहे तिथं करायचं स्टार्ट केलं. भरपूर फिल्म स्टार, भरपूर राजा महाराजांच्या गाड्या सुद्धा तिथे यायच्या, रॉयल फॅमिलीच्या गाड्या यायच्या ना, त्या गाडीचं मी रिपेअरिंग वगैरे केलं. मी धीरूभाई अंबानीची पण गाडी रिपेअर ग्रेट. केली आहे. ग्रेट. क्या बात है. नितीन येस, सगळ्यांची गाडी, म्हणजे अंबानी फॅमिलीची गाडी सुद्धा मी, इस्रोची सगळी गाडी रिपेअर केली आहे. वाह. म्हणजे फ्रॉम ग्राउंड लेवल ॲक्च्युली आय स्टार्टेड माय कॅरियर. ग्रेट. असं आहे. म्हणजे तुमचं पहिल्यापासून स्वप्न हेच होतं की ह्याच सेगमेंटमध्ये पुढे वाढायचं माझे का? वडील जे आहे ॲक्च्युली, आम्ही थोडी कठीण परिस्थिती होती ॲक्च्युली सुरुवातीला. ॲक्च्युली जेव्हा इथे मायग्रेट झाल्यानंतर मग माझ्या वडिलांचं लग्न होतं तेव्हा थोडं एक दुःखद माझ्या वडिलाचं लग्न आणि मोठ्या भावांचं लग्न दोघांचं लगभग सोबत होतं. हम्म. लग्नाचा 15 दिवसा अगोदरच माझे मोठे वडील जे होते ते त्यांचं देहांत झाला. हो. फार मोठा ॲक्सिडेंट अहमदाबादमध्ये, वन ऑफ दी बिगेस्ट ॲक्सिडेंट झालं होतं. त्यांचा मृत्यू झाला होता. पण त्यानंतर म्हणजे थोडी घरामध्ये जी परिस्थिती होती, थोडी फायनान्शियल आर्थिकरीते फार जबरदस्त तकलीफ होती. आणि त्यावेळेला म्हणजे एक आमचे केलिको मिलमध्ये एक आपले मराठी जोग साहेब म्हणून होते आणि त्यांनी पहिल्यांदा म्हणजे त्यांना चान्स दिला कॅलिकोमध्ये तिथे जॉब करायचं. तिथनं कॅरियर वगैरे तसं स्टार्ट झालं. माझे वडील मेनली असं इलेक्ट्रिकल बॅकग्राऊंड, ही वॉज ऑलराऊंडर ॲक्च्युली. ही वॉज ए engineer, he was a carpenter, he was a fabricator, he was a painter, he was a very good artist, lot many other qualities. and त्यांचंच म्हणजे थोडी गुण आपल्यामध्ये आलेले. थोडे गुण जे आहे मला थोडे मिळाले ॲक्च्युली. बरोबर. असं आहे. आणि ते तिथे त्यांचं बॅकग्राऊंड टोटली ऑटोमोबाईलचंच होतं. म्हणजे अच्छा. त्यांना इंटरेस्ट लेवल फार होता. अच्छा. ही वॉज व्हेरी टेक्स्टाईलमध्ये त्यांची जी आहे मास्टरी होती. कुठलीही मशिनरी असो, ओके. कुठलाही फॉल्ट असो, कोणी रिपेअर नाही करू शकणार तर ते रिपेअर करून टाकणार. ही वॉज व्हेरी फेमस ॲक्च्युली. भरपूर म्हणजे तसे त्यांचे सुद्धा अचिव्हमेंट आहे. बरोबर. आणि आज त्यांचे म्हणजे ते गुण जे आहे मला थोडे मिळाले. Right. आणि लहानपणापासून ॲक्च्युली त्यांची कधी गाडी वर्कशॉपमध्ये नाही जायची. टू व्हीलर वगैरे त्यांची होती. एव्हरीथिंग ही यूज टू डू ऑन हिज ओन. ग्रेट. ते स्वतःच करायचे सगळं काम. वाह. तर मला ॲज अ हेल्पर, ॲज अ असिस्टंट मला सोबत ठेवायचं. आणि त्यामुळे मला थोडा इंटरेस्ट त्याच्यामध्ये भरपूर आला. मी स्कूलमध्ये असताना सुद्धा गाडी रिपेअर करत होतो त्यांच्यासोबत बसून. बरोबर. कार्बोरेटर वगैरे रिपेअर करायचे. मी आठवीमध्ये असताना वाह. तेव्हाच मी गाडी खोलून जे आहे त्याचं रिपेअरिंग वगैरे स्वतः करून घेत होतो त्यांच्यासोबत बसून. समजलं. म्हणजे भरपूर मला इंटरेस्ट तिथनं. मग काय स्पॅनर्स वगैरे काय म्हणतात, कुठल्या स्पॅनरला काय म्हणतात, ते सगळं म्हणजे त्यांनी शिकवलं मला. म्हणजे अगोदरच तुम्हाला कळून गेलं की हे क्षेत्र किती मोठं आहे, याच्यात कसं पुढे जावं. जी. आणि मला त्यानंतर मग असं इंटरेस्ट होता आणि मी हे जे 2 ऑप्शन वडिलांना दिले त्याच्यामधनं मी सिलेक्ट केलं का बाई नाही, मला जे आहे कार्सच्या याच्यामध्येच जायचं आहे. बरोबर. अँड आज माझं ते डिसिजन चांगलं होतं. यू विल नॉट बिलीव्ह ॲक्च्युली मला गव्हर्नमेंट जॉब रेल्वेची मिळाली होती. ओ माय गॉड. रेल्वेची जॉब मला मिळाली होती आणि मी त्याला नकारून दिलं. कारण का मला इंटरेस्ट ऑटोमोबाईल मध्ये होता. याला साहस म्हणतात. बिलकुल बिलकुल. मला फार चांगली जॉब. आज लोक रेल्वेच्या जॉबसाठी म्हणजे असं समजा काय म्हणजे जे करावं लागेल ते करायला प्रयत्न करत असतात. तर तुम्ही ती जॉबला ठुकरावलं आणि एक चॅलेंज एक्सेप्ट केला. एक्झॅक्टली. भरपूर तसे चान्सेस भगवानाच्या आशीर्वादानं मला खरेखर 2दा असे चांगले भरपूर चान्सेस भेटले. पण मला ते एक इंटरेस्ट लेवल होतं का ग्राउंड लेवल पासून आपलं बेस जे आहे, फाउंडेशन आपलं कम्प्लीट असो. बरोबर आहे. जेव्हा मी माझं कॅरियर स्टार्ट केलं होतं तेव्हा जनरल मोटर्स म्हणून हालोलमध्ये इथे कंपनी आली होती. शेव्हरलेट कंपनी. राईट. ती जेव्हा कंपनी आली होती त्याच्यामध्ये सुद्धा वडिलांना मला थोडं प्रेरित केलं. त्यांनी सांगितलं की बेटा अप्लाय करण्यामध्ये काय जातो, बोला तू अप्लाय तर कर, बघू आपण. त्याच्यामध्ये पण माझं फायनल इन्स्पेक्टर म्हणून सिलेक्शन झालं होतं. व्हेरी फर्स्ट शॉटमध्ये सिलेक्शन होऊन गेलं. ओके. कंपनी रेग्युलर फॉलोअप पण करायची आणि मला का बाई तुम्ही जॉईन करा, केव्हा जॉईन करतात म्हणून. पण तिथे थोडं मला माइंडमध्ये असं होतं का बाई मी जर कदाच चॅनलमध्ये जर काम करायचं मला हे चान्स जर मिळाला तर लगभग 2-3 महिने एकच काम करायचं, मग 2-3 महिन्यानंतर दुसरं काम करायचं.
तर तिथं मला एक्सपिरियन्स मी गेन नाही करू शकणार. राईट. आणि इट वॉज अ व्हेरी गुड जॉब, लाईक व्हाईट कॉलर जॉब, Yes. अँड आय वॉज काइंड ऑफ इन्स्पेक्टर. बट इन्स्पेक्टरपेक्षा मी म्हटलं इथे ग्राउंड लेवलवर इथे इतकी भरपूर गाड्या येतात, इम्पोर्टेड गाड्या, कधी कोणाला दिसत नाही तशा कार तिथे येतात, आणि एक्झॅक्टली. मी त्याच्यावर जर काम करणार तर मला एक्सपिरियन्स जास्ती भेटणार. एक्झॅक्टली. फर्दर इन फ्युचर इट विल हेल्प मी. ट्रू. देन आय चूज की भाई आपण नाही, आपल्याला हेच करणंच बरं आहे. मी म्हटलं पप्पा मला कुठे जॉईन नाही करायचं, मला रेल्वेमध्ये सुद्धा नाही जायचं आहे आणि मला जनरल मोटर्समध्ये पण नाही जायचं आहे. आय एम फाईन विथ माय प्रोफाईल दॅट आय हॅव. बघा ग्राउंड लेवल हेल्पर आणि ॲज अ ट्रेनिंग टेक्निशियन पासून काम स्टार्ट केलं मी तिथे अल्फा वा. मोटर्समध्ये. आता आपण कुठलाही व्यवसाय का कुठलाही असं ग्राउंड लेवलचं काम सुरू करतो आणि आपलं कॅरियर बनवायचं असेल तर खूप चॅलेंजेस जीवनात येतात. एक्झॅक्टली. तुमचा असा कोणता पडाव आला का ज्याच्यात तुम्हाला असं कधी असं वाटलं का आज मी फ्रस्ट्रेट होतो, म्हणजे मी कुठेतरी चुकून राहिलो, असं कधी काही आलं आहे का समय, कुठला अवघड समय का ज्याच्यात तुम्हाला असं वाटलं का नाही यार इट्स अ व्हेरी टफ टाईम? असे भरपूर ॲक्च्युली भावेश साहेब, मी तुम्हाला सांगतो माझ्या लाईफमध्ये तसे भरपूर डाऊनफॉलसुद्धा आले आहे. आणि त्या डाऊनफॉलमध्ये ॲक्च्युली माझा परिवार, माझे वडील, माझी आई आणि माझी बायको हे माझे एक चांगले म्हणजे स्तंभ मला, आणि एक माझे मित्र आहे अमीन खान पठाण म्हणून. अच्छा. ओके. माझा परिवार आणि हे जे आहे मला त्या वेळेला म्हणजे भरपूर तसं सपोर्ट त्यांनी केला आहे. म्हणजे काय झालं होतं ऍक्च्युली, घटना कशा झाल्या? भरपूर आहे ॲक्च्युली, बरोबर. भरपूर म्हणजे तसे उतार इन्सिडेंट्स चढाव बिझनेस आणि ह्या सेगमेंटमध्ये गेलं तर उतार चढाव चालूच राहतात, हे चालूच तुमचं. राहतात. Nobody actually likes people growing. Our mentality is to pull people down, right? आणि अशा टाईपची मानसिकता मध्ये आपण समोर वाढलो. आज भरपूर तसे इन्सिडेंट्स आहेत जे मी शेअर करू शकतात, आणि कदाच हे आपले जे पॉडकास्ट आहे, हे पॉडकास्ट लांब होऊ एपिसोड जे आहे फार लांब लांब होऊ शकतात आणि भरपूर एपिसोड होऊ शकतात असे. आणि ते सुद्धा एपिसोड ॲक्च्युली शेअर करण्यालायकच आहे. येस, एक्झॅक्टली. शेअर याच्यासाठी करण्यालायक आहे का आज ज्या कठीण परिस्थितीमधनं मी निघालो ना, तशा कठीण परिस्थितीमध्ये ॲक्च्युली कोणी माझ्या परिवारमध्ये या माझ्या जाणकारीमध्ये का कोणी अजाणी व्यक्ती असो, आपल्या समाजाचा असो, कोणी असो, XYZ पर्सन ॲज अ ह्युमन, ही शुड नॉट बी इन दॅट फ्रेम. कारण की काय आहे साहेब, जीवनामध्ये कुठल्याही व्यक्तीचा एक असा समय येतो का त्याची भरपूर कसोटी होते. आता त्याची हिंमत किती आहे, तो कोणता मार्ग अपनवतो ते त्याच्या त्या क्षणावरती निश्चित होतं. जी आणि त्याच टायमाला आपल्यासारखे जे सक्सेसफुल पीपल आहे, म्हणजे ज्यांनी हे सगळं बघितलेलं आहे आणि त्या समयामधून निघाले आहेत, त्यांचा अनुभव खूप कामास येतो. जी जी एक्झॅक्टली. बघा, हे तर कठीण समय आहे, पण आता तुम्ही असे काही क्षण आले आहेत का जीवनामध्ये ज्याच्यात तुम्हाला खूप आनंद झाला आहे, तुम्ही काही अचीव केल्याचा, असे काही क्षण आहेत का तुमचे? माझ्या टर्निंग पॉईंटमध्ये असे सुद्धा भरपूर एक्सपिरियन्स आहेत. पण एक एक्सपिरियन्स जे आहे ज्याने मला टर्निंग पॉईंट केलेला आहे. पण पहिला इन्सिडन्स जे मी तुम्हाला सांगतो, मी लगभग शाळेमध्ये जातो, लगभग 9वीमध्ये, 8वी का 9वीमध्ये होतो. आणि त्यावेळेला ॲक्च्युली थोडं म्हणजे अपडाऊन थोडं चालत Situation होतं. राहायची. सिच्युएशन थोडंसं डायव्हर्सिफाय झालं होतं. शिक्षणामध्ये थोडं लक्ष माझं थोडं डिस्टर्ब झालं होतं. तसं सगळं होतं. आणि आय वॉज फिलिंग लाईक थोडं बॅकवर्ड, थोडंसं डाऊनमध्ये इन्फिरियर फील करत होतो, आणि भरपूर तसे हे होते. बिलकुल मी प्रिपेअर्ड नव्हतो म्हणा काही आणि त्यावेळेला एक इन्सिडन्स होता. त्या इन्सिडन्सनं मला लाईफमध्ये चेंज करून टाकलं. आय एम अ व्हेरी गुड आर्टिस्ट. हा. भरपूर पेंटिंग्स करतो मी. वा. भरपूर पेंटिंग्स केलेले त्या आहे, विषयावर तर चांगले मला यायचंच आहे, कारण की मी ऐकलंय तुमचे जी, भरपूर जी. कला आहेत जी, तुमच्याजवळ. जी, आणि एक म्हणजे काय का मी गुजरात लेवलवर, स्टेट लेवलवर सुद्धा भरपूर कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट केलेला वा. आहो. सेकंड आणि थर्ड आलेला आहो. वा. हँडरायटिंग कॉम्पिटिशनमध्ये मी फर्स्ट आलेलो आहो. Great. म्हणजे भरपूर तसे कॉम्पिटिशन मी विन केलेलं आहे. आणि एकदा म्हणजे मला स्कूलमधनं सुद्धा फार प्रेरित करायचे लोक. एका कॉम्पिटिशनमध्ये ॲक्च्युली जेव्हा मी पार्टिसिपेट केलं होतं, तेव्हा सगळ्यांना सब्जेक्ट्स दिले होते का भाई या सब्जेक्टवर जे आहे तुम्हाला पेंटिंग करायची म्हणून. तो एव्हरीबडी वॉज ॲक्च्युली कमिंग अँड वॉचिंग मी की भाई हा अनिल तू तर काही बिलकुल वेगळंच काही करणार आहे. तो येऊन बघायचे. आणि एक इन्सिडन्स तसा म्हणजे पेंटिंग बनवताना मला सब्जेक्ट दिलं होतं का की तुम्ही ॲक्सिडेंटचं काही चित्र बनवा. तर मी जस्ट बघितलं का सगळेजण चित्र बनवतं, कोणी टू व्हीलरचं, कोणी कारचं,
कोणी काय बनवून राहिलं आणि मी एक पेंटिंग बनवली त्याच्यामध्ये ॲक्सिडेंट दर्याचा एक ॲक्सिडेंट ॲज गुड एज द टायटॅनिक तर फार नंतर आलं, पण टायटॅनिकचं जसं ते दर्यामध्ये झालं ते हा. एक पेंटिंग पूर्ण बनवलं वाह. होतं मी. आणि एक पेंटिंग ऑलमोस्ट जस्ट कम्प्लीट व्हायचा कगारवत होती आणि कोणाचा धक्का लागला आणि पूर्ण जे कलर होता त्या पेंटिंगवर पडला. जस्ट 15 मिनिट्स वर लेफ्ट आणि ती पेंटिंग बिलकुल माझी वेस्ट गेली. टोटली माझी मेहनत जी होती 1.5 तासाची टोटल पाणीमध्ये गेली. आय वॉज व्हेरी मच डिसअपॉइंटेड. आणि त्यानंतर जस्ट 15 मिनिट्समध्ये आय वॉन्टेड टू लाईक आय आय हॅड ओनली 15 मिनिट्स आणि त्याच्यामध्ये मला प्रूव्ह करायचं होतं की येस आय कॅन डू दी बेस्ट. आणि सगळ्या कलरला मिक्स करून मी वन बाय वन जस्ट स्केच करत गेला 15 मिनिटमध्ये एक फ्लावर वाज बनवला मी. अँड आय वॉज द विनर. क्या बात आहे. ग्रेट. आय वॉज द विनर. ग्रेट ग्रेट ग्रेट. म्हणजे हे आणि हा. हे अचिव्हमेंट झाल्यानंतर मला जेव्हा ॲक्च्युली जे गॅदरिंग होतं त्या गॅदरिंगमध्ये जेव्हा हे अनाऊन्समेंट वगैरे होत होते तेव्हा आय रिमेंबर व्हेरी वेल. Still, I was not that happy actually. I was not knowing that I am going to win this competition. Yes. पण जेव्हा अनाउन्समेंट झालं तिथे माझे जे मित्र होते त्यांनी मला कंध्यावर बसवून घेतलं आणि जे तिथे लोकांना मला Clappings. ॲप्रिशिएट केलं, जे Great. टाळ्या वाजवल्या. ॲट दॅट पॉइंट ऑफ टाइम ॲक्च्युली आय रिअलाइज का ॲप्रिशिएशन जे आहे ते किती इम्पॉर्टंट आहे. म्हणजे परिवारमध्ये सुद्धा ॲक्च्युली काय आहे का तसेच बरेच सगळ्यांच्या लाईफमध्ये अपडाऊन्स असतात. पण जेव्हा चांगलं असतात तेव्हा तर लोक ठीक आहे, त्याच्यामध्ये ईर्षा सोबत सुद्धा लोक बोलतात. म्हणजे काही बी काय असतात, नो बडी लाईक्स. पण त्यावेळेला आपल्या परिवारचे म्हणा का जे बी आपल्या जवळ असतात ते जर त्यांचं ॲप्रिशिएशन, भले तुम्ही काही केलं तुम्ही त्या तो ॲप्रिशिएशन इज मस्ट ॲक्च्युली. दॅट विल हेल्प यू टू ग्रो अँड इम्प्रूव्ह यू कंटिन्युअसली. सो दिस इज माय लाईक एक मेसेज आहे. आणि त्या पर्टिक्युलर इन्सिडन्सनं इट हॅज चेंज मी अ लॉट. आफ्टर दॅट व्हॉट एव्हर आय यूज टू डू, कुठलंही काम करताना मला एकच का आय शुड बी दी बेस्ट. म्हणजे आय यूज टू गिव्ह माय मोर दॅन 100%. जस्ट नॉट कॅज्युअली का बाय हा आपण करायसाठी म्हणून करून राहिले. I always tried whatever I do, whatever task I get now, I used to do the best. खरी गोष्ट. आणि त्याच्यामुळेच कारण की आपल्याला कसं जीवनामध्ये चान्स तर हमेशा, लाईफ कधी संपत नाही साहेब आणि कधीच आपले स्वप्न बी कमी होणार नाही आहेत. पण जेव्हा आपल्याला एफर्ट करायचे ना ते आपण जे 100% दिलं ना तर ते जे अचिव्हमेंट असतं ना ते परफेक्ट असतं. म्हणजे ते आपल्याला लवकर भेटतंही खरं. बिलकुल बिलकुल खरी गोष्ट आहे. साहेब आपल्या फॅमिलीमध्ये कोण कोण येतात हल्ली? माझ्या फॅमिलीमध्ये सध्या तर माझे 2 भाऊ आहे. आई वडील जे होते आता कोरोना नंतर मग नॉट ड्यू टू कोरोना पण आजारी झाले होते आणि वारले. आता रिसेंटली वारले सगळे. माझे 2 भाऊ आहे, माझी बायको आहे. ओके. आणि शी इज जॅम ऑफ दी पर्सन. आणि तिच्यासाठी ॲक्च्युली एक अजून एपिसोड करावं लागणार इतकं बोलायसाठी मला आहे. बिकॉज शी इज लाईक व्हॉट एव्हर आय से, किती सांगा ना तरी शब्द कमी पडणार. रिअली जॅम. शी इज दी फर्स्ट ऑटोमोबाईल इंजिनियर लेडी ऑफ गुजरात. क्या बात आहे. क्या बात. शी इज फर्स्ट ऑटोमोबाईल इंजिनियर लेडी. मग मला चूक झाली, तुम्हाला दोघांना बोलायला पाहिजे होतं. आणि कटारियामध्ये जे आहे ते सिनियर जनरल मॅनेजर आहे. आणि मला एक मुलगा आहे, तो आता सध्या मास्टर्स करून राहिलेला आहे सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये. आता सध्या एक मुंबईमध्ये एक मल्टीनॅशनल कंपनी आहे, त्या कंपनीमध्ये तो इंटर्नशिप करून राहिला आहे. मध्ये तुम्ही सांगितलं का तुम्हाला पेंटिंगचा शौक आहे. मी ऐकलं तुम्ही सिंगर पण एक खूप छान सिंगिंग बी करता. तर त्याविषयी सांगा मला थोडंसं, काय काय तुमच्या हॉबीज आहेत आणि काय कसं काय त्याच्यामध्ये? भरपूर चांगले हॉबीज आहे. सिंगिंग ॲक्च्युली लहानपणापासूनच थोडं म्हणजे मला काय आहे का माझे जे गुरु जे आहेत ज्यांना मी गुरु समजतो, ओके, हे श्री अमिताभ बच्चन. क्या बात आहे. जी, बढ़िया. मी त्यांना फॉलो करतो. आणि लहानपणापासूनच एक माझ्यासाठी ते म्हणजे माझे मेंटर आहेत, आयडल आहेत. आणि त्यांची जी स्टोरी पर्टिक्युलर लाईफची आहे ती अशीच भरपूर स्ट्रगलवाली आहे. हो बिलकुल. आणि आज त्यांना फॉलो करत करत इथपर्यंत आलो. लहान असताना सुद्धा जे त्यांचे ही वॉज ऑन द पीक ॲट दॅट टाइम व्हॅन आय बॉर्न 76.
तेव्हा त्यांचा पीक टाइम पीक येस 78 अँड ऑल मध्ये Era जर्नी तर होता. आता इट्स त्यां- ऑन गोईंग जर्नी. आणि त्यांना फॉलो करून आय यूज टू एन्जॉय. आणि तेव्हापासूनच मला डान्स, म्युझिक, अहो. सिंगिंग सगळेच शौक आहेत. सगळे. क्या- आय यूज टू डान्स अ लॉट ऑल्सो. क्या बात आहे. भरपूर डान्स करायचा. अरे वा. आणि डान्समध्ये सुद्धा मला भरपूर बक्षीस भेटायची. अरे वा. येस, आय वॉज दॅट गुड डान्सर. मल्टी टॅलेंटेड येस म्हणजे येस, दॅट गुड डान्सर. तेव्हा- आता सध्या नाही करत, हं. पण दॅट गुड डान्सर राईट. पण तुमचे सिंगिंग मध्ये जे आहे हा. असंच म्हणजे काय का भरपूर मी एन्जॉय करतो हं. फॉर सेल्फ सॅटिस्फॅक्शन लाईफमध्ये प्रोफेशन. आणि मी आय वॉज इन दी ऑर्केस्ट्रा ऑल्सो. आय वॉज अ ड्रमर. अच्छा. क्या ड्रम बात आहे. वाजवत होतो मी. हा, हा. येस येस येस. ड्रम आणि गिटार म्युझिक त्याला वाजवून तुमची स्वतःची एक ऑर्केस्ट्रा म्हणजे स्वतःचा एक ग्रुप असणार आणि तुम्ही भरपूर अगोदर कार्यक्रम मी करा. आय वॉज अ पार्ट ऑफ ऑर्केस्ट्रा. हा, हा. अँड देन आफ्टर कमिंग इन टू ऑटोमोबाईल ॲक्च्युली आय लेफ्ट एव्हरीथिंग. ओके. कारण का म्युझिक इंडस्ट्रीमध्ये थोडं म्हणजे या प्लॅटफॉर्मवर नाही सांगावं, पण तरी तिथे काय एका ग्रुपिझम असतात. हम्म. हे जे इंडस्ट्री आहे ग्लॅमर ते तर इंडस्ट्री वेगळी आहे राहणारच पूर्ण. आहे ते. येस, थोडं असं असतं. पण त्या माझं फर्स्ट प्रोफेशन वॉज ऑटोमोबाईल ओनली फॉर दी फ्रॉम द बिगिनिंग. दिस वॉज जस्ट टू एन्जॉय, मेक मायसेल्फ हॅपी. आणि त्यानंतर मी भरपूर सोडून दिलं. आय यूज टू एन्जॉय फॉर मायसेल्फ. पण आता रिसेंटली ॲक्च्युली सिन्स आय टोल्ड यू, Yeah. हा जो पिरियड माझे आई वडील वारले, त्यावेळेला थोडं मेंटली आय वॉज नॉट दॅट स्टेबल ॲक्च्युली. आय वॉज फिलिंग व्हेरी लोनली अँड ऑल. सो तेव्हा एक आणि मी रिसेंटली आता मी गुजरातचा प्रमुख सुद्धा श्री पद्मशाली समाज जे अच्छा, आहे आपल्या समाजात. त्याच्यामध्ये हा, हा मी त्या गुजरातचे subject प्रमुख वरती होतो येणार मी. आहे. हा, जी जी तुम्ही- जी. हा. तर एक चांगल्या सोशल कॉजच्या हिशोबाने मी पहिल्यांदा एक शो केला इन हा. दिनेश हॉल 2024. ओके. अँड आमचे युनिक रॉकर म्हणून ह्या ग्रुपचं नाव आहे पूर्ण. Okay. युनिक रॉकर. याच्यामध्ये आम्ही 4 जण आहे. एक अंकिताजी म्हणून जे आहे, अंकिता थगरियाजी. हम्म. शी इज इंटरनॅशनल अवॉर्ड विनर फॉर ओहो. युनिक व्हॉइस. क्या बात आहे. आणि एक दुसरे जे आमचे हे श्री उमेश पटनीजी, हम्म. ते जे आहे RC टेक्निकल गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक हा, जे आहे त्याचे HOD आहे, हेड ऑफ द डिपार्टमेंट सिव्हिलचे. छान. आणि अजून एक माझे एक्स एम्प्लॉईज आहे. हम्म. आणि आता सध्या ते पंजाब हुंडाईमध्ये काम करतात. बरोबर. आणि ॲज अ चीफ अकाउंटंट आहे तिथे नरेश कोरोडियाजी. ओके. आणि आम्ही चौघांना मिळून जे आहे एक साहस केला. हम्म. आणि उद्देश हे होता का दिस वॉज नॉट अ कमर्शियल शो. वी डू फॉर द चॅरिटी अँड ऑल. लाईक Right, right. की हे जे याच्यामधनं जे बी फंड आलं त्या फंडला आम्ही यूज करतात का जे गरीब मुलं असतात, हम्म. ज्यांना आर्थिक सहाय्याची रिक्वायरमेंट असते, Right. तशा लोकांना हे फंड जो गोळा झाला हम्म. त्या फंडला आम्ही युटिलाइज करतात. नीडी लोकांना एज्युकेशनसाठी आम्ही सपोर्ट Great, करतात. great, great. आय डू लॉट मेनी अदर सोशल ॲक्टिव्हिटीज ऑल्सो. तर हे फॉर्मेशन युनिक रॉकरचं तसं झालं होतं. वा. आणि दॅट वॉज द शो 22 जून माझ्या वाढदिवसाच्या दिवशी हा. 2 वर्षापूर्वी. हा. आणि काल मी तुमचाच वाढदिवस Yes, होता. yes, yes. काल माझा वाढदिवस होता राईट. आणि इट वॉज अ सक्सेसफुल हाऊसफुल शो. Yes. आणि भरपूर त्याच्यामध्ये साथ. आणि त्यानंतर आता हे आम्ही ॲक्टिव्हिटी कंटिन्यू ठेवलेली आहे. वा. कोणी सुद्धा तसा इच्छित व्यक्ती असला हम्म. का बाई असं म्युझिकल एन्जॉयमेंट सुद्धा करायचा. आणि जे फंड तसे जे गोळा झाले ते नीडी आमची एक ग्रुप आहे. त्या ग्रुपमध्ये आम्ही वी स्क्रुटिनाइज लाईक 50 आम्हाला जर ॲप्लिकेशन मिळाली हम्म. त्याच्यामध्ये आमच्याजवळ जो फंड झाला त्या फंडमध्ये जितके नीडी प्रायोरिटाईज करतात त्यांना हम्म. ओके. प्रायोरिटाईज करतात. आणि त्यानंतर मग एक बॉडी आहे आमची, ते बॉडी डिसाईड करते का बा हां ही इज मच मोर नीडी. मग त्याला आम्ही सिलेक्ट करून बरोबर. नंतर त्यांना आम्ही मदत करतात. Great. पर चाइल्ड जे आहे 10,000 रुपीज वी हेल्प फॉर द इयर. वा वा. जी. खूप छान. आता सामाजिक जे तुम्ही ॲक्टिव्हिटीज करतात त्याच्यात तुम्ही काय काय कार्य म्हणजे समाजासाठी करतात आणि तुमच्या अंदाजे म्हणजे तुमच्या प्रमाणे समाज किती जरुरी आहे आणि आजच्या युवा पिढींनी त्याच्यासाठी काय करायला पाहिजे, कसं काय आपण त्यांना बी आपल्या समाजाविषयी जानकारी द्यायला पाहिजे तुमच्या हिशोबाने? मराठी आमचं जे पद्मशाली समाजाचं जे तुम्ही सर विचारून राहिले होते, समाज आमचं तेव्हाच लगभग जे इथे अहमदाबादमध्ये जेव्हा मानचेस्टर म्हणून होता, आमचं मेन बॅकग्राऊंड ॲक्च्युली काय विविंग आणि ते सगळं आहे. अच्छा. आम्ही तिथनं मायग्रेट झालो इथे बिझनेससाठी म्हणूनच, जॉबसाठी आणि व्यवसायासाठी म्हणून तिथनं सगळं मायग्रेट झालं. बरोबर आहे. आणि भरपूर इथे ॲक्च्युली सोलापूर पण एक समाज आहे आणि महाराष्ट्रीयन समाज आपला तसा आहे. Right. हाही सगळे पद्मशाली.
Right. आम्ही मूळ जे आहे ते श्री मार्कंड ऋषी जे आहे हां हां त्यांचे आम्ही वंशज आहे, बरोबर त्यांचे वंशज आहे. बरोबर. आणि गुजरातमध्ये असं बघितलं तर भरपूर परिवार आहेत, हम्म. भरपूर परिवार. लगभग माझ्या हिशोबाने लगभग 2-1 लाख तर असेलच हो, मेंबर हो. इथे सगळेजण पूर्ण गुजरातमध्ये. हां बरोबर. कमीत कमी तितके लोक असेल इथे. आमचं जे पर्टिक्युलर समाज आहे त्याच्यामध्ये भरपूर तशी ॲक्टिव्हिटी होतात. माझे काकासुद्धा जे आहे मेन सलाहकार आहे याच्यामध्ये, श्री गुणवंत चुंचुवारजी. ओके. आणि भरपूर समाजानं मिळून भरपूर तसे कार्य केले आहेत. आणि समूह लग्न वगैरे जे आहे अच्छा. तसं सगळं ॲक्टिव्हिटी समूह लग्न वगैरे समूह करतात लग्नाची तुम्ही? ॲक्टिव्हिटीज केली आहे. सध्या आता लोक काय आहे का, हे फॅशनची दुनिया झालेली आहे, थोडी ग्लॅमरस दुनिया झाली आहे. तर आता हे एक फार individual मोठा विषय आहे ज्याला ॲक्च्युली त्याच्यामुळे चिंतित आहे. ॲक्च्युली भरपूर खोटे खर्च करतात खोटा लोक, खर्च. जे अवॉइड केलं पाहिजे. आजच्या समयामध्ये जर बघितलं तर ॲक्च्युली काय आहे का, लग्नापाठीमागे जे खर्च होतो ना ते अमाऊंट फार मोठी आहे. खूप ॲक्च्युली भरपूर. वी शुड सेव्ह दिस अमाऊंट एक्झॅक्ट. अँड कॅन बी युटिलाइज समवेअर वेअर इट इज व्हेरी मच नीडेड. देर इज नो सॅटिस्फॅक्शन आफ्टर स्पेंडिंग क्रोर्स ऑल्सो. त्याशिवाय सुद्धा आम्ही काय आहे का, मेडिकल सेलसुद्धा आहे आमचं. हां हां मेडिकल सेलमध्ये काय करतात आम्ही का, वर्षामध्ये एखाद कॅम्प असं ठेवतात ज्याच्यामध्ये भरपूर चांगले जे स्पेशालिस्ट असतात त्या स्पेशालिस्टला सगळ्यांना आम्ही गोळा करतात. एक लोकेशनवर सगळ्या टाईपचे निदान तिथे आम्ही फ्री ऑफ कॉस्ट द्यायचा प्रयत्न करतो. वा तसं एव्हरी इयर जे आहे एखाद कॅम्प आम्ही करतो. त्याच्याशिवाय एज्युकेशनल कॅम्प करतात. एज्युकेशनल कॅम्पमध्ये एक तर मी तुम्हाला सांगितलं, जे आर्थिक सहाय्य ज्यांना रिक्वायरमेंट असतात त्यांना आर्थिक सहाय्यसुद्धा देतात. त्याऐवजी दुसरं बुक्स जे आहे ते डिस्ट्रीब्युशन करतात. स्कूलची किट जे आहे ते मुलांना डिस्ट्रीब्यूट करतात. चांगले असे दाता आहेत जे ते देतात. आमचे मी नावसुद्धा घेणार, जितेंद्र कोडकेलवारजी आहे, सुरेंद्र बतुलवारजी आहे. आमच्या समाजामध्ये सगळे म्हणजे चांगल्या पोझिशनवर आहे आणि ते चांगलं सपोर्ट करतात ॲक्च्युली समाजामध्ये कधी. आणि वी ऑल आर ॲक्च्युली, वी आर नॉट ॲक्च्युली का भाई गर्भ श्रीमंत नाही आहे आम्ही. म्हणजे जे शून्यापासून सुद्धा आहे, निर्माण करणारे. शून्यापासून आपण निर्माण केलेलं आहे इथे. Yes. सो वी अंडरस्टँड का भाई आपल्याला काय कठीण परिस्थितीमधनं आपण बाहेर आलो खरी गोष्ट. आणि आज ज्या परिस्थितीवर आपण आलो ती काही इट इज नॉट गोइंग टू बी देअर फॉर Stable, एव्हर. always, लाईक exactly. आपल्याला तसं मिळून कार्य तसे करावं, खर्च तसे करावं का ज्याचा लांब आयुष्यपर्यंत जे आहे आपल्या परिवाराला कधी पण भविष्य, जे कठीण परिस्थिती आपण फेस केलेली आहे ते त्यांनी ते परिस्थिती आपल्या नेक्स्ट जनरेशनला कधी नको. खरी गोष्ट आहे. असं आहे. तर अमुक वस्तूवर आपल्याला कंट्रोल आणणं फार जास्ती जरुरी आहे. जरुरी आहे. आता हल्ली बरेचसे सामाजिक कार्यकर्ते आहेत, म्हणजे लोक इच्छितात की गुजरातमध्ये लाखो मराठी लोक आहेत, जी त्यांनी एकत्र यावं. आणि आय थिंक जसं तुम्ही बोलले, आता 100पेक्षा जास्त समाज आपल्या इथे आहेत जी गुजरातमध्ये, आणि दरेक सेगमेंटमध्ये क्षेत्रांमध्ये आपले लोक आहेत, पण परिचयाच्या अभावामुळे आपण एक दुसऱ्यांचा लाभ घेऊ शकत नाही. जी तर अशा ॲक्टिव्हिटींमध्ये आपण तर चला मिड एजचे लोक तर थोडेफार भाग घेतोच, यंग जनरेशनने बी भाग घ्यायला पाहिजे. जी आणि त्यांना कसं प्रोत्साहित आपण करू शकतो, जास्तीत जास्त लोक कसे येऊ शकतात, त्याच्यासाठी तुम्ही काही शब्द सांगू शकतात का? म्हणजे आज डिजिटल जमाना जास्ती आहे. ॲक्च्युली असा प्लॅटफॉर्म आपला एक असो. लास्ट आपली मीटिंग झाली तेव्हा सुद्धा भरपूर आपण कारण का ते जे इनिशिएटिव्ह होतं इट वॉज वन ऑफ दी बेस्ट इनिशिएटिव्ह आय कॅन से. येस. का भरपूर तसे चांगले लोक, म्हणजे माझा परिचय कदाचित माझ्या समाजामध्ये आहे, आपला परिचय माझा एक मीडिया थ्रू झाला. येस, एक्झॅक्टली. राईट. तसे आपले भरपूर ॲक्च्युली काय आहे का, सगळे समाजामधनं वेगळे जितके बी आहे, अलग जितके बी म्हणा, कुठलाही धर्म म्हणा, सगळ्यांची एक स्पेशल आयडेंटिटी आहे. ट्रू. मराठी समाजचे जे लोक आहे ना ते बीडमध्ये आपल्याला दिसून नाही येत का बाई हे महाराष्ट्र कळणारच नाही. बाकी सगळ्यांची एक आयडेंटिटी असते. तर आपल्याला डेफिनेटली काही असा एक प्लॅटफॉर्म असावं ज्याच्यावर असे चांगल्या होद्देदार लोक असले म्हणा, बरोबर का, जे आगेवान असो समाजाचे, त्यांना एक प्लॅटफॉर्मवर आणून त्यानंतर परिचय मिळावा, कंटिन्युअसली करावं, कोई ॲक्टिव्हिटीमध्ये राहावं, म्हणजे एक संघटन तसं झालं अवश्य जरुरी आहे. एक्झॅक्ट. पण मी बघतो बरेचसे लोक सामाजिक मीटिंग्समध्ये यायला टाळतात का कंटाळतात, तर त्यांना काही ह्या गोष्टींचं महत्त्व माहीत नाही आहे का, कशामुळे हे असं होऊन राहिलं आहे, आणि काय महत्त्व आहे आपल्या एकतेचा काय फायदा आहे, ते थोडंसं तुम्ही त्याच्यात ब्रीफ कराल का? माझं याच्यावर एक म्हणजे स्पष्टपणे जर मी शेअर करू, मी कुठल्या पर्टिक्युलर समाजासाठी नाही सांगणार, पण तसे भरपूर तसे समाज आहे
का आपण जसे महाराष्ट्रामधनं गुजरातमध्ये आले, अजूनही बघायला गेलं तर आपली जी आयडेंटिटी जी असली पाहिजे मराठी समाजामध्ये, तशी इतकी अजून आयडेंटिटी नाही आहे आपली. आणि मी जसं म्हणाला, 1000 लोकांमध्ये जर कोणी आपण जस्ट आयडेंटिफाय करायचं असलं का मराठी कोण आहे, इट इज व्हेरी डिफिकल्ट ॲक्च्युअली. नोबडी कॅन ॲक्च्युअली मेक आपण आउट एक हू इज दुसऱ्यांना महाराष्ट्र. मदतरूप होऊ शकतो. एक्झॅक्टली. भरपूर लोकांचे काम होऊ शकतात, पण ड्यू टू आपण एकत्र येत नाही म्हणून परिचय होत नाही, एक्झॅक्टली. परिचय होत नाही म्हणून लोकांचे कामं होत नाही. जी. तर त्या दृष्टिकोनाने बी लोकांनी विचार करायला पाहिजे. करेक्ट, चला, करेक्ट. संस्कृती तर जरुरी आहे. आपण कोण आहेत, कुठले आहेत, ना आपली संस्कृती आहे, तो तर आपल्या मुलांना आणि आपल्या पिढीला माहीत असायलाच पाहिजे. जी. पण एकत्र म्हणजे आपण जेव्हा येतो त्याच्याने भरपूर लोकांना फायदे होतात. डेफिनेटली होते. मी त्याच पॉईंटवर येत होतो सर, का भरपूर तसे समाज जे आहे, भरपूर तसे समाज दुसऱ्या अजून स्टेटमधनं सुद्धा इथं आले. येस, आता एक्झॅक्टली. ते जे गुजरातमध्ये आपल्यासोबत जे मायग्रेट झाले ना, आपल्यासोबत मायग्रेट जाणारे लोक आज भरपूर चांगल्या पोझिशनवर आहे. पॉलिटिकली म्हणा, येस. सरकारी जॉबमध्ये म्हणा, येस. पोलीस डिपार्टमेंट असो का कुठलाही डिपार्टमेंट म्हणा, त्यांच्यामध्ये त्यांची एक आयडेंटिटी आहे. ट्रू. तर माझं या माध्यमानं ॲक्च्युली जे मेसेज सगळ्यांना द्यायचं मराठी समाजामध्ये सगळ्यांना, का आपले जे सगळ्यांमध्ये काही ना काही क्वालिटी वगैरे सगळ्यांमध्ये असते. सामान्य दरेक व्यक्तीमध्ये आपल्यामध्ये सुद्धा भरपूर कला, भरपूर क्वालिटीज आहेत तशी. आणि आपण सगळे अशी आगेवानी घेऊन थोडं समोर येऊन बरं नेतृत्व करणं जरुरी आहे. एक्झॅक्टली. आणि एकत्रित यात होणं बघा, सगळेच आपण एक प्रमुख चेहऱ्यावर नाही येऊ नाही शकत, तर येऊ काही नाही. शकत. येस. पण बॅकअप जर दिलं, जे बी जी. व्यक्ती पुढे कार्य करतो, माझ्या हिशोबाने आपण एक वीट म्हणून सनी बी त्यांना बॅकअप दिलं, जी. तरी ती वीटच आपल्याला तो कधी ना कधी तो आधारस्तंभ म्हणून कामास येईल. ही गोष्ट कामाची आहे. येईल. बिलकुल येणार, बिलकुल येणार. यू आर व्हेरी आपल्याला लॉंग टर्मचं विचारायला पाहिजे. म्हणजे दुसरे सगळे समाजाने म्हणजे लॉंग टर्मचा विचार करतात. जी. ते हे विचार नाही करत मला काय भेटतंय, ते जी. हा विचार करतात मी समाजाला काय काय देतो. देतो. करेक्ट. जेव्हा हा विचार सगळ्यांमध्ये येईल, स्वतःचा हम्म. टाइम द्यायचा, स्वतः समाजाला काहीतरी योगदान द्यायचं, हम्म. तेव्हा समाज बी त्यांना काहीतरी देणार करेक्ट. आणि त्यांची एक एक आयडेंटिटी उभी होईल, दरेक व्यक्तीची होईल. जी. असं माझा बी एक विश्वास आहे या नाही, बिलकुल गोष्टीवर. परफेक्ट आहे. यू आर व्हेरी राईट. सर, आता आपण सामाजिक गोष्टी तर केल्या, पण आपला प्रवास अधुरा राहिला. किरण मोटर्समध्ये तुम्ही आज या पदवीवरती आहात, तिथपर्यंत तुम्ही कसे काय पोहोचले आणि अजून पुढची तुमची काय वाटचाल आहे, काय स्वप्न आहे, त्याविषयी थोडंसं आम्हाला कळवावं. हा, किरण मोटर्समध्ये मी CEO आहे सध्या. अ, जसं मी तुम्हाला शेअर केलं, अल्फा मोटर्समधनं मी ॲक्च्युली स्टार्ट केलं आहे. राईट फ्रॉम द बेस, फ्रॉम द फाउंडेशन, ॲज अ हेल्पर, दॅन टेक्निशियन. त्यानंतर 96मध्ये लगभग मला कटारिया ऑटोमोबाईल, एक नवीन मारुती सुझुकीची डीलरशिप तेव्हा 96मध्ये आली होती. ओके. आणि आय गॉट अ व्हेरी गुड चान्स रेफरन्सच्या हिशोबानं. त्यामुळे मला एक जस्ट चान्स मिळाला आणि तिथे ॲज अ टेक्निशियन स्टार्ट केलं. तिथनं स्टार्ट केल्यानंतर मग भरपूर ट्रेनिंग्स वगैरे घेतली आणि कंपनीनं सपोर्ट चांगला केला. माझी वाईफसुद्धा तिथचीच मला भेट आहे. अरे वा. मी आणि मग शुभा, आमचं दोघांचा परिचय तिथे कटारियामध्ये झाला. आणि सिन्स माझं आणि तिचं लग्न ठरवलं, वा. म्हणून मी म्हटलं की एका कंपनीमध्ये आपण नाही राहून मी तिथनं शुभा तिथे कंटिन्यू आहे आणि मी तिथनं सोडून नंतर मग इथे कन्सेप्ट ग्रुप आहे. बरोबर. त्या कन्सेप्ट ग्रुपमध्ये ॲज अ क्वालिटी मॅनेजर होतो. असं आहे. आणि हुंडाई डीलरशिप तेव्हा 99मध्ये स्टार्ट झाली होती आणि तेव्हा मला तिथे चान्स मिळाला. आज त्यांच्याच सपोर्टनं एक नवीन डीलरशिप आली, तिथे मला एक चांगली पोझिशन मिळाली. ॲज अ सर्व्हिस मॅनेजर म्हणून तिथे मी जॉईन केलं, वर्कशॉप मॅनेजर. आणि तिथे जे डायरेक्टर होते पॉप्युलर व्हीलर ग्रुप, त्याचे डायरेक्टरसोबत माझं चांगलं बॉन्डिंग फार चांगलं होतं. मी 14 वर्ष जे आहे त्यांच्यासोबत काम केलं आणि त्यांना माझ्यावर ट्रस्ट ठेवला. त्यांनी मला चान्स दिला का भाई यू हॅव दिट कॅपेबिलिटी, लिडरशिप क्वालिटी. आता तुम्ही सर्व्हिसला सोडा आणि त्यानंतर सेल्ससुद्धा बघा. तर सिन्स 2005 मला त्यांनी एक चान्स दिला का भाई ॲज अ CEO तुम्ही प्रमोट करता तुम्हाला. आणि 2007मध्ये मी प्रमोट झालो आणि तेव्हापासून माझी CEOची जर्नी जी आहे कंटिन्यूड आहे. आणि भरपूर चांगली मोठे ग्रुप जे आहेत त्यांच्यासोबत काम केलेलं आहे. आज 2 वर्ष झाले मला किरण ग्रुपमध्ये. आणि मारुती सुझुकीची आमची डीलरशिप आहे, आमची 2 व्हीलर सुझुकीची डीलरशिप आहे आणि ॲथर इलेक्ट्रिक व्हेकल्स याची डीलरशिप आहे. ही तिन्ही डीलरशिपचं जे मी नेतृत्व करतो. माझे डायरेक्टर सुद्धा भगवानचे माणूस आहे आणि त्यांना माझ्यावर जे ट्रस्ट ठेवलेलं आहे त्या ट्रस्टला मी हमेशा म्हणजे
तिथे माझी बेस्ट क्वालिटी तिथे तुम्ही देतात. देऊन राहिलो आणि प्रयत्न करतो भरपूर. तसे आता हे 2 वर्षामध्ये लगभग 4 नवीन सेटअप आता केले. अहमदाबादमध्ये मी माझं बसायचं बोपललाच आहे, हम्म. पण नडियाद आहे, मोडासा आहे, गांधीनगर आहे, बरोबर. भावनगरला आहे. बरोबर. अहमदाबादमध्ये दुसरी 2 व्हीलरची डीलरशिप आमची नवरंगपुराला आहे ठीक. आणि अथरची जी डीलरशिप आहे आमची, हे सगळं ग्रुप पूर्ण जे आहे आम्ही पूर्ण वा. बघतो. तर तुमच्याकडे भरपूर जॉब्सची बी ऑपॉर्च्युनिटीज येत राहतात डेफिनेटली कंटिन्युअसली. डेफिनेटली. तर ते त्या माध्यमाने म्हणजे तुम्ही युवा पिढींना बी भरपूर एक प्रोत्साहन देऊ शकता तुमचं मी ऑलवेज ॲक्च्युली जसं मी आज आपण डिस्कशनमध्येच मी तुम्हाला जर संपर्क मी शेअर केलं एक जोग साहेबांचं, हम्म. त्या एक सपोर्टनं जोग साहेबांना मला ते माझ्या वडिलांना सपोर्ट केला आणि त्यानंतर फॅमिलीमध्ये थोडी स्टॅबिलिटी आली. आली. सो आम्ही घरी जेव्हा एकत्रित झालो तेव्हा वी यूज टू डिस्कस, माझी आजी आजोबा हे डिस्कस करायचे, बेटा हे यांच्यामुळे जे आहे आज यांनी तुझ्या वडिलाला तिथे ठेवलं. त्या गोष्टीला मी ऑलवेज माझ्या लक्षात ठेवतो, हम्म. हमेशा त्याला आठवण करतो. आणि ते एकच शब्द जे आहे जे माझ्या वडिलांना ना आजोबांना मला सांगितलं हम्म. ते मला प्रेरित करते. आज कोणीसुद्धा असो, मी ओपन प्लॅटफॉर्मवर माझ्या फेसबुक, इन्स्टा आणि असंही कुठलंही तुम्ही बघणार कधी बी त्याच्यामध्ये मी पोझिशन्स वगैरे शेअर करतो. कुठेही कोणाला जॉबची रिक्वायरमेंट असेल, आय विल निशुल्क आय विल ट्राय टू हेल्प दॅट गाय टू गेट हिज जॉब. ग्रेट. आय विल गिव्ह अ बेस्ट. रिफर करणार, मी प्रयत्न करणार का त्याला तिथे जर त्याची कॅपेबिलिटी असेल तर मी त्याला जॉब प्लेसमेंट करू कुठे देणार. आणि हे फक्त त्या एक गोष्टीला आठवण करून आय एम ऑन दॅट पोझिशन वेअर गॉड हॅज ब्लेस्ड मी नाव, वेअर आय कॅन हेल्प समबडी टू गेट दी जॉब. ग्रेट. राईट. आय विल बी मोस्ट हॅपीएस्ट पर्सन इफ एनीबडी इज ट्रू. कॅपेबल इनफ टू गेट दॅट. तुमचे म्हणजे तुम्ही सांगितलं कुटुंबामध्ये भाऊ, आता तुम्ही एकत्र राहतात का जवळ म्हणजे कसं आम्ही आहे? सगळे पहिले फार एकत्रच राहत होतो. हां. म्हणजे एका घरामध्ये लगभग 27 जण राहत होतो आम्ही. ओके. संयुक्त हो, कुटुंब हो, होता, हो. संयुक्त कुटुंब होता हो, हो, पूर्ण. हो. अच्छा. पण सिन्स आता परिवार फार जास्ती मोठा झाला हम्म. आणि आताची जनरेशन थोडी प्रायव्हसी पण पाहिजे. पाहिजे. सगळ्यांना तसं असतेच म्हणा, मुलं सुद्धा तसे असतात आणि आपली आहे कॅपॅसिटी. तर तेव्हा वेगळी होतं समय. आज भगवानच्या आशीर्वादानं थोडं बरं बरं आहे म्हणा. राईट. तर आता सगळे माझा लहान भाऊ जे आहे ते सुद्धा CEO आहे अच्छा. ऑटोमोबाईल कंपनीमध्ये, महिंद्रा डीलरशिपमध्ये ते CEO आहे. वा वा. जी, ते सुद्धा ऑटोमोबाईलमध्ये भरपूर वर्ष झाले. तुमचं भाव म्हणजे तुमचं एक अमुक बिझनेसेस पण आहेत, म्हणजे इमिग्रेशन आपण इकडे भेटलो होतो, खूप छान. मी तुमची मोठी ऑफिस आहे, येस त्याचे बी तुमचा एक व्यवसाय आहे. व्यवसाय आहे आपला इमिग्रेशनचा व्यवसाय आहे. माझे ब्रदर आहे, कझिन, हां. आणि त्यांचं ते भरपूर वर्षापासून जे आहे ते इमिग्रेशन बिझनेसमध्ये आहे. हम्म. कोणी सुटेबल कॅन्डिडेट असला आणि त्याला कॅनडामध्ये जायचं असेल हम्म. तर कॅनडा असो का बाई कुठे म्हणजे विदेशला कुठे द्यायचं, जर त्यांना सेटल व्हायचं असेल कॅनडा आपली मास्टरी आहे. अच्छा. कॅनडा आपली मास्टरी आहे. ग्रेट. असं आहे. तर तिथे जर त्यांना व्यवसायासाठी जायचं ठीक आहे. असेल, मग आपल्या प्रेक्षकांमधून कोणाला जायचं असेल तर ते आपला संपर्क करतील. तर तसं काही एक सामान्य लहान कार्य जर माझ्या थकी पण जर झालं तर मला याचा आनंद होणार. असं आहे. तो एनीबडी इफ ही इज विलिंग, मे बी स्टुडंट विजा असो, PR असो, तर त्यांना सेटल व्हायचं, वर्क परमिटला जायचं असेल तर कॅनडामध्ये आपण लीगली, नथिंग इलिगल, ऑल लीगली वी कॅन डू फॉर दॅम. ग्रेट ग्रेट ग्रेट. नाही, जरूर तुमची मदत घेतीलच आता भरपूर लोक. फर्स्ट स्टेप इमिग्रेशन म्हणून नाव. फर्स्ट स्टेप इमिग्रेशन. जी. आणि आता पुढचे आपले विझन काय आहेत, म्हणजे भविष्यामध्ये तुमचं काय एक स्वप्न कुठलं आहे का अजून हे बी मला अचीव करायचं आहे असं काही? आय एम नॉट ॲक्च्युली लाईक माझं जे आहे तुम्ही फारच परफेक्ट म्हणजे हे स्वप्न आहे माझं स्वतःची ॲक्च्युली एक कंपनी असावं. ओके. तसं माझी म्हणजे मनाची इच्छा आहे. मी सध्या तर इथे ॲज ए CEO आहे, पण भरपूर असं आता जो वेळ गेला त्या वेळेमध्ये भरपूर असे कार्य केले आहे का त्याच्यामध्ये रिअल एस्टेट एक आहे पार्ट. रिअल एस्टेटमध्ये सिन्स माझा मुलगा जे आहे तो सुद्धा आता सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये भरपूर काम करतो. माझे मित्र आहेत अमीन खान पठाण म्हणून. ओके. त्यांच्यासोबत आम्ही मिळून जे आहे एक रिअल एस्टेटचं पूर्ण जे आहे माझ्या मुलासाठी म्हणून एक एंटरप्रेन्योरशिप पूर्ण रेडी केलेली आहे. एक व्हर्टिकल आहे पूर्ण, त्याच्यामध्ये पूर्ण रिअल एस्टेटचं काम करून राहिलं असं आहे. सर, आमच्या इथे जेही पाहुणे येतात
त्यांना आम्ही एक रॅपिड फायर एक क्वेश्चन्स विचारतो आणि त्यांनी त्वरित आम्हाला एक प्रश्नांचे उत्तर द्यायचे असतात. तर आपल्यासाठी काही प्रश्न मी आणलेले आहेत. ओके, रेडी. आपले मराठी गाणे कुठले? मी ढोलकर. अच्छा. ढोलकर दर्याचा दर्याचा राजा. राजा. ओके. जी. आवडते गायक? किशोर कुमार. आवडते पर्यटन स्थळ? लॉट मॅनी ॲक्च्युली. ओके. कुठलं एक? मुंबई डेफिनेटली. अच्छा. येस. ओके. तुमचे आवडते अभिनय ॲक्टर? श्री अमिताभ बच्चन. एका शब्दात अहमदाबाद. पीस ऑफ लाईफ. आय लव्ह अहमदाबाद. आय एम Great. अहमदाबादी. ग्रेट. एक शब्दात महाराष्ट्र. ओह, महाराष्ट्र म्हणजे श्री छत्रपती शिवाजी, बाळासाहेब ठाकरेजी, लता मंगेशकरजी. आणि माझ्याकडून सचिन तेंडुलकरजी. अरे वा, येस. सॉरी, आय फॉरगॉट. म्हणजे तुमच्या दृष्टीने यश काय आहे? सुख, शांती आणि समृद्धी. तरुणांना एका शब्दात काही तुम्ही संदेश देणार असाल तर तो काय? लॉयल्टी, ऑनेस्टी, हार्डवर्क अँड डेडिकेशन. एक शब्द तुम्ही सांगितले, पण मी 4 शब्द हे तुम्हाला सांगतो. परफेक्ट. जनरेशनला, कमिंग जनरेशन जे बी आहे त्यांना हे एक मेसेज जाणं फार जास्त जरुरी आहे. येस. एव्हरीवन शुड हॅव दिस 4 क्वालिटीज ॲक्च्युली इन. त्याच्याशिवाय सक्सेस आहेच नाही, शक्यच नाही आहे, शक्यच नाही आहे. मी मध्यंतरी तुमचा एक एखादी व्हिडिओ का कोणती पोस्ट बघितली होती. तुम्ही म्हणजे जे ट्रॅफिक साठी काहीतरी काही ऍक्टिव्हिटी करतात ते जी, काय जी. आहे? बरेच वर्षापासून जसं मी तुम्हाला जर शेअर केलं ना, ॲक्च्युली माझ्या मोठ्या वडिलांचं सुद्धा जे इन्सिडंट झालं होतं ते त्यावेळीला अहमदाबादमध्ये सगळ्यात मोठा म्हणजे ॲक्सिडेंट होता. म्हणजे काय कार ॲक्सिडेंट झालं होतं. ओके. माझे वडील जे होते ते मोठे वडील जे होते ते सायकलवर होते. हो. त्यांचा लग्नाचा 15 दिवसापूर्वी. अच्छा. आणि एक कार जे आहे त्यांनी त्यांना डॅश केलं आबाद डेअरीजवळ काकरिया. हो हो. आणि ऑन द स्पॉट माझ्या वडिलांची तिथे डेथ झाली. Right. बरोबर. आता ते आमचा परिवार आणि त्याच्यामुळे परिवारमध्ये डिस्टर्बन्ससुद्धा होते, फायनान्शियल आणि मेंटल सगळं डिस्टर्बन्स फार झालं होतं. येस. दॅट वॉज इन माय माइंड. अँड जेव्हा तसा वेळ मिळाला का व्हॅन आय फेल लाईक आपल्याला सोसायटीला काही कंट्रीब्यूट करावं, देन मला जे चांगले संपर्कामध्ये जे अमुक मित्र होते, मी नावसुद्धा घेणार त्यांचं, श्री अमित खत्रीजी आणि कमिशनर साहेब होते, त्यांचे चांगल्या संपर्कामध्ये आलो आणि आम्ही एक इनिशिएटिव्हवर काम केलं जिथे ट्रॅफिक एज्युकेशन आणि रोड सेफ्टीसाठी एक म्हणजे कंटिन्युअसली आम्ही लगभग 15 वर्षापासून मी ही ॲक्टिव्हिटी करतो. त्याच्यामध्ये स्कूल्समध्ये आहे, कॉलेजमध्ये आहे आणि रोडवर म्हणजे तसे भरपूर तशी ॲक्टिव्हिटीज करतात जिथे लोकांना आम्ही जागृत करतात का तुम्हाला ड्रायव्हिंगमध्ये कसं करावं, राईट, ट्रॅफिक सेन्स कसं असावं. ॲक्च्युली तुम्ही आज बघणार अहमदाबाद शहर जे आहे ज्याप्रमाणे ग्रो होऊन राहिलं आहे, व्हेकल पॉप्युलेशन जसं ग्रो होऊन राहिलेलं आहे सगळ्या ठिकाणी. ॲक्च्युली तुम्ही बघणार तर अहमदाबादमध्ये 4 इन्सिडेंट झाले ॲक्सिडेंटचे. आणि त्या बडोदा एक्सप्रेस हायवेवर आज ती एक गाडी BMWचं झालं, बरोबर, 2 जणांची तिथं मृत्यू झाली. म्हणजे आम्ही कंटिन्युअसली याला इम्प्रूव्ह कसं करावं, समाजाला आपण कसं जागृत करावं, काय प्रिकॉशन्स ठेवावं, काय सेफ्टी असावं, सीट बेल्ट आहे, हेल्मेट आहे, देर आर लॉट मेनी अदर. अननेसेसरी हॉकिंग जे करतात ते नॉईज पॉल्युशन होतं. हे दिस आर ऑल ॲक्च्युली न्यूसन्स इन अवर सोसायटी. त्याला काही करून म्हणजे आपण अवॉइड कसं करावं तसं एज्युकेशन आम्ही भरपूर माध्यमांना ॲक्च्युली डिजिटलसुद्धा देतात आणि फिजिकली सुद्धा करतात, स्कूल्समध्ये, कॉलेजेसमध्ये आणि ॲक्टिव्हिटी रोड शोज वगैरे करून भरपूर करतात आम्ही. छान छान छान. नाही, मला खूप बरं वाटलं. म्हणजे तुम्ही भरपूर सोशल ॲक्टिव्हिटी करतात आणि हे जरुरी आहे आजच्या समयामध्ये. म्हणजे दरेक व्यक्तींनी याच्यापासून काही ना काही शिकायला पाहिजे. दरेक व्यक्ती जर स्वतःची जिम्मेदारी घेऊन समाजासाठी थोडे बी कार्य केले ना तर म्हणजे समाज खूप पुढे जाईल, हे निश्चित आहे. तुम्ही एवढा टाईम घेऊन आमच्यासाठी आले त्यासाठी खूप खूप तुमचा धन्यवाद. शेवटचा एक प्रश्न विचारतो. आपल्या मराठी समाजासाठी आणि इतर युवा पिढींसाठी तुम्ही एक काय असा संदेश द्याल का जे लोकांना उपयोगी ठरेल? तुमच्या हिशोबाने काय एक संदेश मला पाहिजे? सांगायसाठी म्हणून भरपूर आहे सर, पण एक चांगला एक्झाम्पल मी सांगणार. आपल्या मराठी समाजामधनं श्री छत्रपती शिवाजी महाराज आज त्यांनी जे आपलं स्वराज्याची जी स्थापना केली होती त्यामुळे आज अखंड भारत जे आहे आपलं एकत्रित झालं होतं. आणि आज जे पण आपली प्रेझेन्स आहे ओनली बिकॉज ऑल क्रेडिट गोज टू हिम. आज त्यांचं जर विजन जर नसतं तर आज आपण इथे कदाच नसते.
माझं आज जी आहे परिस्थिती आपल्या मराठी समाजासाठी जर आपण बोलू, अजूनही समाज इतके भरपूर असून एक दुसऱ्यांसोबत आपली ओळख नाही आहे, परिचय नाही आहे. आपण आज हे प्रयत्नसुद्धा जे सुरू केलेले आहे, ह्या प्रयत्नामध्ये ॲक्च्युली युवा वर्ग जितके आहे, त्या युवा वर्गनं ॲक्च्युली याच्यामध्ये पार्टिसिपेट करावं, हे माझी नम्र विनंती आहे. आणि दरेक स्मॉल, बिग, ऑल काइंड ऑफ गॅदरिंग त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करा तुम्ही. तुम्ही कदाच काही कंट्रीब्यूट नाही करू शकले, पण ॲटलीस्ट बी पार्ट ऑफ इट. ट्रू. बी प्रेझेंट. ॲटलीस्ट मोटिवेट समबडी एल्स हू इज टेकिंग द लिडरशिप. तुम्ही जर लिडरशिप नाही करू शकत, तुम्ही काही नाही, पण ॲटलीस्ट तुम्ही बॅकअप तर द्या. बरोबर. गोष्ट आहे. भरपूर असे लोक आहेत आपल्या समाजामध्ये, मराठी समाजामध्ये, जे आगेवानी सुद्धा करायला आणि त्यांचे जे विचार आहे ते सुद्धा फार स्पष्ट आणि चांगले आहे, की जे हे बदलाव चांगल्या रूपेमध्ये आपल्याला भविष्यामध्ये कामी येणार. खरी गोष्ट आहे. आज एक चांगला प्लॅटफॉर्म मिळणार आपल्या मराठी समाजाला. अजूनही आपली ओळख जर पॉलिटिकली पण बघितली तर पॉलिटिकली तसा कोणी नेत्याचं आपण नाव घेतो म्हटलं तर लगभग कोणीच नाही आहे. आपली ओळख म्हणजे पॉलिटिकली सुद्धा नाही आहे. खरी गोष्ट. आज जर आपली आवाज जर टॉप मॅनेजमेंट आपलं जे आहे बॉडी बरोबर, तिथे जर आपल्याला कुठे कोणा नेत्याला आपल्याला द्यायचं असलं तर वी डोंट हॅव दॅट काइंड ऑफ लाईक लिडरशिप एक्झॅक्टली. ॲटलीस्ट इन गुजरात और इन अहमदाबाद. खरी ओके. गोष्ट आहे. हां, डेफिनेटली सी.आर. पाटील साहेब आहेत, हो. पण सी.आर. पाटील साहेब एक असे किती. खरी गोष्ट. वी नीड मोर सी.आर. पाटील. ट्रू. वी नीड मोर सी.आर. पाटील. आणि बघा, समाजाचं माझ्या हिशोबाने बी एक महत्त्व याच्यासाठी आहे. यांचं रशिया आणि युक्रेनचं युद्ध झालं तेव्हा फक्त एका झेंड्यामुळे ते लोक बचून आपण येऊ शकलो. तर तो देशाचा. आता आपण म्हणतो देशासाठी काय करायचं, तर ते हळूहळू सुरू होतात. म्हणजे देश पहिले, समाज, म्हणजे घरापासून जेव्हा आपण एक सुरुवात केली. सुरू केली जी. किंवा घरात एकता, समाजात एकता, तर देशात एकता होते. बिलकुल आणि परफेक्ट. तोच महत्व म्हणजे तेच आपण विश्वाच्या पटावरती आपण साबित करू पोहोचू शकतो आणि शकतो. त्याचा आपला Yes, फायदा yes. होऊ शकतो. खरी गोष्ट आहे. म्हणून एकदम. एकत्र येणं तर खूप गरजेचं आहेच आहे. जी बिलकुल. धन्यवाद साहेब, तुम्ही जो दिला संदेश तो खूप, आणि तुम्ही आले त्याबद्दल खूप खूप आभार. थँक्यू. धन्यवाद. थँक्यू सो मच. तर मित्रांनो हो, आपला खूप खूप आभार. तुम्ही आमचा पॉडकास्ट शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल. आता शेवटची एक विनंती ही आहे की ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायचं विसरू नका. सबस्क्राईब कराल तर पुढची जी एवढी आमची इंटरव्ह्यूज आहे ते लवकरात लवकर आपल्यापर्यंत पोहोचतील. धन्यवाद.